सो वेलकम एव्हरीवन, वेलकम टू सदैव क्लासेस. आवाज बंद ठेवायचा तुमचा. बोला काय झालं. चिराग, आयुष आयुष बोल काय झालं. एनी डाऊट. स्क्रीन दिसते सगळ्यांना. चला गुड. चला सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम टू सदैव क्लासेस. यू आर इन स्टँडर्ड 10 आणि आपण तुमचं सुरू केलेलं आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 मधला सेकंड लेसन आपण घेणार आहोत आज. ओके, वी आर गोइंग टू टेक सेकंड लेसन ऑफ द पार्ट 2. सेकंड लेसन घ्यायचा पार्ट 2 चा. ठीक आहे, आवाज तुमचा बंद करायचा. आत आलेली मुलं तुमचा आवाज बंद ठेवायचा आहे. म्यूट करायचं. साऊंड म्यूट करायचा आहे. म्यूट युअर साऊंड. आवाज बंद ठेवायचा तुमचा. चला सेकंड लेसन तुमचा कोणता तो आपण घेणार आहोत आज. पहिला धडा आपल्याला झालेला आहे बघा. तुम्हाला आता शिकायचं आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1. काय शिकायचं तुम्हाला? सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1, पेज नंबर 21. ठीक आहे, लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 आपल्याला शिकायचं आहे. त्यात पहिलं शिकायचं आहे तुम्हाला सजीव आणि जीवन प्रक्रिया, सजीव ऊर्जा निर्मिती, काही अन्न घटक मिळणारी ऊर्जा आणि पेशी विभाजन. हे कसं होतं हे सगळं तुम्हाला ठरायचं शिकायचं आहे. बघा काही प्रश्न आपल्याला विचारलेत. जसं की अन्नपदार्थ व त्यातील पोषक तत्वे शरीरासाठी कशी उपयुक्त ठरतात. संतुलित संतुलित आहाराचे शरीरासाठी काय महत्व असते. त्याचबरोबर स्नायू शरीरात कोणकोणते कार्य पार पाडतात. पाचक रसाचे पचन व्यवस्थेत काय महत्व आहे. मानवी शरीरात तयार होणारे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकणारी कोणती संस्था कार्यरत करते. या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला जवळपास माहित आहेत. ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत रक्तवाहिनी संस्था कशी कार्य करते. आणि पुढचा प्रश्न आहे तुम्हाला शेवटचा, मानवी शरीरांतर्गत चालणारे कार्य कसे नियंत्रित होते आणि किती प्रकारे. बरोबर, परत रिपीट करतो बघा. सो लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 आपण शिकत आहोत. इन दॅट व्हॉट आर वी गोइंग टू लर्न. काय काय शिकायचं बघा आपल्याला. फर्स्ट वी आर गोइंग टू लर्न लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेसेस, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन, सम न्यूट्रिएंट्स अँड एनर्जी एफिशियन्सी, सेल डिव्हिजन आपल्याला शिकायची आहे. खूप इझी चॅप्टर, छान असं मस्त चॅप्टर आहे. इझी नाही म्हणता येणार, but it is very good chapter to study. Now there are some basic questions asked. First question, how are the foodstuffs and the nutrients content useful for the body. Second question, what is the importance of balanced diet for the body. Third question काय तुमचा. So which different functions are performed by muscles in the body. Then प्रश्न पुढचा तुम्हाला आहे here, what is the importance of digestive juice in the digestive system. त्यानंतर तुम्हाला शिकायचं आहे which system is in action for removal of waste materials produced in the human body. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला आहे, मेनी ऑफ द याचे आन्सर तुम्हाला माहित आहे, यू नो व्हेरी वेल. फक्त पूर्ण माहित नसते, बट यू कॅन ट्राय. व्हॉट इज द रोल ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम इन द एनर्जी प्रोडक्शन. अँड फायनली लास्ट क्वेश्चन इज, हाऊ आर द व्हेरियस प्रोसेसेस अकरिंग इन ह्युमन बॉडी कंट्रोल इन हाऊ मेनी वेज. ठीक आहे, सर्व आपण क्वेश्चन्स आहेत, त्याची काय उत्तर तुम्हाला या प्रश्नामध्ये या धड्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. चला, तर तुम्हाला पहिलं शिकायचं आहे की सजीव आणि जीवन प्रक्रिया, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेसेस. सजीव आणि जीवन प्रक्रिया आपल्याला शिकायचं आहे. जर आपण विचार केला तर आपल्या शरीरामध्ये आपण येस बोला काय झालं आयुष. चलो, तर काय दिलं बघा की मानवी शरीरात अनेक प्रकारच्या संस्था अविरतपणे कार्य करत असतात. अविरतपणे म्हणजे कंटिन्युअसली त्यांचं वर्क चालू असतं. कुठे थांबतात का ते नाही. ते कधी थांबणार, जेव्हा आपण मरणार. ओके, व्हेन वी डाय त्यांचं सर्टिफिकेट थांबणार. कोणकोणत्या संस्था आहेत आपल्या शरीरामध्ये? 11 संस्था आहेत. किती संस्था आहेत? 11. पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, नियंत्रण संस्था, यासोबत शरीराच्या अंतर्गत तसंच बाह्य अवयव आपले कार्य स्वतंत्रपणे करत असतात. कसे करत असतात? ते स्वतंत्रपणे करत असतात, परंतु सर्वांच्या समन्वयातून करत असतात. हे कार्य करत असतात, पण त्यांचा काय असतो? समन्वय त्यामध्ये असतो. ही सर्व यंत्रणा प्रत्येक सजीवामध्ये कशी असते? कमी अधिक प्रमाणात समान पद्धतीने कार्यरत असते. यासाठी त्यांना अखंडपणे काय लागतं रे बाळांनो? काय लागतं त्याच्यामध्ये? ऊर्जा लागते. काय लागते? ऊर्जा लागते. ऊर्जाचा स्रोत लागतो. आता ऊर्जेचा स्रोत कसा मिळतो? आपण अन्न खातो. अन्नामधून आपल्याला काय मिळतं? कार्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने हे अन्नपदार्थ या ऊर्जेचे प्रमुख स्रोत असून
प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या तंतुकणिकांच्या मदतीने आपल्याला ऊर्जा मिळालेली असते. बरोबर? आपण जे काही पदार्थ खातो, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, भाकरी, ज्वारीच्या भाकरी, बाजरीच्या भाकरी, त्याचबरोबर तुम्ही जे काही दूध वगैरे खाता, चिकन, मटन, अंडे सगळे जे काही पदार्थ आहे, ते आपल्याला काय देतात? कर्बोदके देतात, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने देत असतात. त्याचमुळे काय होतं, की ऊर्जा तयार होते आपल्या शरीरात. काय तयार होते? ऊर्जा तयार होत असते. काय तयार होते? ऊर्जा निर्मिती होत असते. बरोबर? ऊर्जा म्हणजे फक्त अन्न करायला लागतं असं नाही, तर काय आपल्याला त्यासाठी ऑक्सिजन. तुम्हाला माहिती आहे, आपल्याला ऑक्सिजन लागतो. हा ऑक्सिजन कुठून घेतो आपण? हवेतून आपण ऑक्सिजन घेतो नाकावाटे. त्याला आपण म्हणतो श्वसन किंवा रेस्पिरेशन. बरं, परिवहन सचिवालय कुठे पोहोचतो तो? आपल्या शरीरापर्यंत पोहोचतो. नाकाद्वारे जो ऑक्सिजन घेतो, तो नाकातून कुठे जातो? आपल्या रक्तामध्ये मिक्स होतो. बरोबर? सर्क्युलेटरी सिस्टम, परिवहन संस्था म्हणजे म्हणजे रक्ताभिसरण संस्था आणि तो कुठपर्यंत जातो? आपल्या संपूर्ण शरीरामध्ये जातो रक्तात मिसळून. नियंत्रण संस्थेचे सर्व प्रक्रिया नियंत्रण असते म्हणजे ऊर्जा निर्मितीसाठी प्रत्येक जीवन प्रक्रिया आपापसाने काय लागते? हातभार लावते. या सर्व प्रक्रियांच्या कार्यासाठी काय कशाची गरज असते आपल्याला? ऊर्जेची गरज भासते. लक्षात ठेवा. काय लागतं आपल्याला? ऊर्जा लागते. परत रिपीट करतो बघा. So living organisms and life processes, living organisms and life processes, various organ systems are continuously performing their functions in human body. वेगवेगळ्या सिस्टम्स असतात ते कंटिन्युअसली वर्क करतात आपल्या बॉडीमध्ये. ओके, कंटिन्युअसली त्यांचं वर्किंग चालू असतं इन अवर बॉडी. सो there are 11 systems in our body, along with various systems like digestive, respiratory, circulatory, excretory, control system. Different external and internal organs are performing their functions independently, but through a complete coordination. त्यांचं फंक्शन इंडिपेंडेंट असतं, but there is a coordination and that is complete coordination. लक्षात घ्या. जसं क्रिकेट खेळताना प्रत्येक प्लेअर वेगळा असतो, पण त्याचं प्रत्येकाचं कोऑर्डिनेशन असतं. बॉल एखादा चेंडू वगैरे कसं पकडायचा त्याप्रमाणे तुम्हाला ते कोऑर्डिनेशन कळालं पाहिजे. सायकल चालवताना सुद्धा तुमचं कोऑर्डिनेशन असतं हात आणि पायामध्ये, डोळ्यामध्ये वगैरे. This overall system is in action in more or less same way in all organisms. सगळीकडे जवळपास सारखी सिस्टम असते in all organisms. Those are in need of continuous, those are in need of continuous source of energy for this purpose. आणि तुम्हाला काय लागतं? What you require? You require a continuous source of energy. लागतं की नाही एनर्जी? एनर्जी कुठून मिळते? फ्रॉम द मिल. जे काही आपण अन्न खातो त्यातून आपल्याला काय मिळते? फूड. जे खातो त्यातून आपल्याला एनर्जी मिळते. सो फूड कुठून मिळतं आपल्याला? कार्बोहायड्रेट, फॅट, लिपिड. आपण जे काही अन्नपदार्थ खातो, व्हॉटएव्हर वी ईट, it provides carbohydrate, fat, lipid, and that is okay. And these are the sources of energy. It is harvested by mitochondria present in the cell. आणि कुठे तयार होतं आपल्या सेलमध्ये? There is an organelle. There is an organelle called as mitochondria. काय आहे आपल्या शरीरामध्ये? There is an organelle called as mitochondria. It is called as power house of the cell. आपल्या शरीराची पॉवर, ऊर्जा या ठिकाणी तयार होत असते. कुठे? मायटोकॉन्ड्रियामध्ये. गेटिंग? देर आर एका सेलमध्ये एक मायटोकॉन्ड्रिया असतात, खूप मायटोकॉन्ड्रिया आपल्या शरीरामध्ये असतात. इट इज नॉट लाईक दॅट ओनली फूडस्टफ इज सफिशियंट फॉर एनर्जी प्रोडक्शन बट ऑक्सिजन इज ऑल्सो नेसेसरी. आता तुम्हाला ऑक्सिजन पण पाहिजे. यू नो व्हेरी वेल की ऑक्सिजन इज रिक्वायर्ड फॉर रेस्पिरेशन. आपल्याला श्वास घ्यायला ऑक्सिजनची गरज असते. अँड दिस ऑक्सिजन इज ऑल्सो युजफुल इन द एनर्जी गिव्हिंग प्रोसेस. So all these, that is foodstuffs and oxygen, are transported up to the cell via circulatory system. मी तुम्हाला सांगितलं मगाशी that oxygen and the foodstuffs आपण जे काही खातो वगैरे, they are circulated to all parts of the body by a system known as circulatory system. Okay, via blood. रक्तातून ते सगळीकडे पसरवले जातात. Besides, it is coordinated by control system of the body. That is, each life process contributes in its way in the process of energy production. Functioning all these processes also require the energy. तुम्हाला काय लागते यासाठी? एनर्जी लागते. यू रिक्वायर एनर्जी फॉर दिस. आता आपण आणि इतर प्राणी फळे आणि भाजीपाला सेवन करतो, बरोबर की नाही? आपण फळे खातो, भाजीपाला खातो आणि आपण जगतो. त्याचबरोबर वनस्पती स्वतःचे पशु स्वतः करतात. यासाठी ते अन्न निर्मिती करतात. त्याला आपण काय म्हणतो? प्रकाश संश्लेषण क्रिया, फोटोसिंथेसिस. काही अन्न ते स्वतः वापरतात, तर उर्वरित अन्न ते फळे, पाने, खोड आणि मूळ यामध्ये साठवून ठेवतात. कोण? वनस्पती. या सर्व वनस्पतीजन्य पदार्थांचे आपण काय करतो? सेवन करतो आणि त्यापासून आपल्याला काय मिळतं? विविध पोषक द्रव्य मिळतात. म्हणजे काय मिळतं आपल्याला? कर्बोदके मिळतात, प्रथिने मिळतात, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व आणि खनिजे मिळतो. यासाठी आपण कोणकोणते पदार्थ खातो? तर वेगवेगळे पदार्थ आपण यासाठी खात असतो. आपण दररोज आपल्या अन्नामध्ये एकच घटक असतो का? नाही. बरोबर? आपण एकच घटक अन्नामध्ये असतो का आपल्या? नाही. तर आपण कोणकोणते पदार्थ खात असतो बघा? आपण दूध, फळे, गूळ, साखर, भाजीपाला, गहू, मका, नाचणी, ज्वारी,
बाजरी, तांदूळ यांसारखी जी धान्य आहेत, ही धान्य आपल्याला काय देतात? सॉरी धान्य, त्याचबरोबर हे सर्व पदार्थ आहेत. त्याचबरोबर मध आहे, बटाटे, रताळी, मिठाई यामधून आपल्याला काय मिळतात? कर्बोदके मिळत असतात. त्याचबरोबर कर्बोदकातून आपल्याला किती ऊर्जा मिळते? 4 किलो कॅलरी प्रति ग्रॅम. कसं वाचणार याला? 4 किलो कॅलरी प्रति ग्रॅम. एवढी ऊर्जा तुम्हाला मिळते. कशापासून? कर्बोदकापासून. ही ऊर्जा नेमकी कशी मिळवली जाते याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. बरोबर. त्याचबरोबर अजून थोडंसं वाचून दाखवतो, मग पुढे बघूया आपण. अनेक खेळाडूमध्ये खेळाडू खेळ खेळताना काही वेळा मध्यांतर घेऊन काही पदार्थ सेवन करतात. तुम्ही बघितलं असेल क्रिकेट खेळताना बघा बरेच प्लेयर असतात. एक मिनिट हां, कुठे आलो आपण? बरेच प्लेयर असतात ते काय करतात, तर मध्येच काही पदार्थ खात असतात किंवा इव्हन तुम्ही बॉक्सिंग वगैरे पाहिले असेल. हे का करतात? त्याचबरोबर श्वसन म्हणजे काय? श्वसनाची प्रक्रिया कशी करते? आपल्याला पुढे शिकायचं आहे याप्रमाणे. ठीक आहे. चला बघा. सो ह्युमन लक्ष द्या मी सिलेक्ट करतो ते लक्ष द्यायचं. ह्युमन अँड अदर एनिमल्स कन्झ्युम फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. प्लांट्स आर ऑटोट्रॉफ्स. प्लांट्स काय आहेत? ऑटोट्रॉफ्स आहेत. दे प्रिपेअर देअर ओन फूड. दे प्रिपेअर देअर ओन फूड. ठीक आहे. दे प्रिपेअर देअर ओन फूड. दे युटिलाइज सम ऑफ द फूड फॉर themselves, whereas the remaining is stored in various parts like fruits, leaves, stem, roots, etc. We consume all these various plant materials and obtain different nutrients like carbohydrate, fats, protein, vitamins, minerals, etc. Which food materials do we consume to obtain these nutrients? आपण काय काय consume करतो बघा. We obtain the carbohydrate. कार्बोहायड्रेट कुठून मिळतं आपल्याला? मिल्क, फ्रुट्स, जॅगरी. जॅगरी म्हणजे काय? गुळ. केन शुगर, व्हेजिटेबल्स, पोटॅटो, स्वीट पोटॅटो म्हणजे रताळे, स्वीट मीट्स, सिरियल्स लाइक व्हीट, मेज, रागी, ज्वार, मिलेट, राईस एटसेट्रा. आणि आपल्याला एनर्जी किती मिळते? वी गेट एनर्जी. किती एनर्जी मिळते बघा? वी गेट द एनर्जी ऑफ 4 किलो कॅलरी पर ग्राम. ओके. 4 किलो कॅलरी पर ग्राम एवढी आपल्याला एनर्जी मिळते कार्बोहायड्रेट पासून. ठीक आहे? गेटिंग? चला. आता ही एनर्जी कशी मिळते? दॅट वी आर गोइंग टू सी. अजून काही क्वेश्चन्स आहेत दॅट मेनी प्लेयर्स आर सीन कन्झ्युमिंग सम फूड स्टफ्स ड्युरिंग ब्रेक ऑफ द गेम. ब्रेक ऑफ द गेम हे तुम्ही पाहिलं असेल. काही काही प्लेयर्स मध्येच काहीतरी खात असतात किंवा पीत असतात. देन व्हाय मे बी द प्लेयर्स कन्झ्युमिंग दिस फूड? का बरं खात असतील, पीत असतील वगैरे अशा प्रकारचे अन्न? अँड व्हॉट इज रेस्पिरेशन? श्वासोच्छवास म्हणजे काय? श्वसन म्हणजे काय? हाऊ डज इट अकर? हे कसं होतं? ह्याची शॉर्ट कल्पना तुम्हाला माहित आहे. यू नो व्हेरी वेल वेअर इट अकर्स अँड हाऊ डज इट अकर. ठीक आहे. आता बघा. हम्म. तुम्हाला मानवी श्वसन संस्था दिलेली आहे या प्रकारे. आता या मानवी श्वसन संस्थेमध्ये काही अवयव आहेत, त्याची तुम्हाला नावं शोधून लिहायची आहेत. बरोबर. आणि त्याची नावं तुम्हाला शोधून लिहायची आहेत. त्याचबरोबर या रिकाम्या जागा तुम्हाला पूर्ण करायच्या आणि परीक्षेमध्ये असा डायग्राम विचारलेला आहे, लक्षात घ्या. ही आकृती विचारून तुम्हाला 2 मार्क, कधी-कधी 3 मार्क, कधी-कधी 4 मार्काला सुद्धा ही आकृती विचारतात. बरोबर. ती आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे. प्रयत्न करूया आपण पूर्ण करण्याचा. हं. सो काय दिलं तुम्हाला? सजीव व ऊर्जा निर्मिती. सजीव आणि ऊर्जा निर्मिती. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड एनर्जी प्रोडक्शन. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड एनर्जी प्रोडक्शन. ठीक आहे. चला. आधी आकृतीमध्ये काय दिलं ते वाचून घेऊया. बघा. शेजारील आकृतीचे निरीक्षण करून तुम्हाला नावं द्यायची आहेत. प्रयत्न करूया नाव देण्याचे. काही चुकली तर दुरुस्त करूया. सजीवांमध्ये श्वसन हे शरीर स्तर आणि पेशी स्तर अशा 2 स्तरांवर होत असते. लक्षात घ्या. 2 प्रकारचं श्वसन आपल्याकडे होतं. एक शरीर स्तर होतं आणि दुसरं पेशी स्तर होत असतं. शरीर स्तरावर होणाऱ्या श्वसनात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यांची काय होते? शरीर आणि सभोवतालचे वातावरण यामध्ये काय होते? देवाणघेवाण होत असते. बरोबर. माणूस काय करतो? ऑक्सिजन शरीराच्या आत घेतो आणि जो आपल्या शरीरात कार्बन डायऑक्साईड तयार होतो तो आपल्या शरीराच्या बाहेर आपण सोडत असतो. तर पेशी स्तरावर जे काही होतं बघा, पेशी स्तरावर होणाऱ्या श्वसनात अन्नपदार्थांचे ऑक्सिजनच्या मदतीने अथवा त्याच्या विना काय केलं जातं? ऑक्सिडेशन केलं जातं किंवा ऑक्सिडीकरण केलं जातं. काय केलं जातं? ऑक्सिडीकरण केलं जातं. बरोबर? एक सेकंड हां. आकृतीला नाव देण्याचा प्रयत्न करूया बघा आपण. अ, ठीक आहे. 1 मिनिट हां. चलो. आकृतीला नाव देण्याचा प्रयत्न करूया आपण. आता यामध्ये जर आपण विचार केला, हं, काही नावं आपल्याला जमतील, काही नावं आपण शोधून काढूया. आता इंग्रजीमध्ये नावं मी सांगू शकतो, पण मराठीमध्ये नाव थोडंसं आपल्याला कठीण पडतील.
चला एक काम करूया आपण त्यासाठी. चला आपल्या सिस्टम कडे जाऊया आणि काही आपण उत्तर शोधूया याच्यामध्ये. चला 2च मिनिटं चालू ठेवा. हम्म. असंच काहीतरी आपली 1 मिनिट, 2 मिनिटं तुमच्या समोरच बघूया आपण कुठे आहे आपल्याला. एक मिनिट आधी मराठीमध्ये बघूया ना, तर इंग्रजीमध्ये बघूया, कन्फ्युजन होऊन जाईल तर सर्व. चला आता इथे तुम्हाला अंदाज येऊ शकतो बघा या डायग्राम मध्ये. एक सेकंड ना, मला वाटतं आपण व्हिडिओ चालू केलाय. 2 मिनिट थांबा. एक सेकंड थांबा, चालू ठेवा. एक सेकंड थांबा, कुठे गेली आकृती तुमची. एक सेकंड बाळांनो, 2 मिनिटं थांबा. अं, 2 मिनिटं फक्त मला जरा ऍडजस्ट करू द्या त्याचे सर्व गोष्टी ऍडजस्ट करू द्यायचे. ओके गुड. आता तुम्हाला व्यवस्थित दिसेल बघा, स्क्रीनवर व्यवस्थित दिसेल आता. टेन्शन घेऊ नका, मला इंग्लिश मध्ये सांगणार मी काय काय म्हणायचं त्याला बघा प्रत्येकाला. आपण गेस करण्यापेक्षा आपल्याला जर व्यवस्थित नाव मिळेल तर बरं पडेल आपल्याला. ठीक आहे बघा. आता आपण जर विचार केला काय बघा इथे अंदाज काढा. हे काय तुमचं नासाद्वार. हे बघा, हे काय तुमचं नासाद्वार किंवा नाक म्हणूया आपण. ठीक आहे, इथे बघा नासाद्वार दिसतं तुम्हाला स्क्रीनवर. ठीक आहे, तर हे नासाद्वार आहे. एक सेकंड हा, हे बघा हे नासाद्वार आहे तुमचं. ठीक आहे इथे. त्यानंतर मुख गुहा. हे काय म्हटलं, मुख गुहा. हे नावं द्यायची आपल्याला, म्हणून आपण ऍक्च्युअली नावं काय ती बघायची, मुख गुहा. त्यानंतर आपण विचार केला ग्रसनी. हे बघा हे आहे ग्रसनी. हे बघा 3 नंबर दिसतो मला, ग्रसनी. हे काय आहे इथं, ग्रसनी. त्यानंतर याचं नाव दिलं श्वासनली. इथे बघा हे काय आहे तुमचं, श्वासनली. दिसतं तुम्हाला स्क्रीनवर बघा, श्वासनली. बरोबर. त्यानंतर आता डायरेक्टली तुम्हाला नाव दिलं याची बघा, कृषिका दिसतं तुम्हाला. इथे काय आहे, कृषिका. हे बघा हे शेवटचं नाव आहे कृषिका. दिसतं तुम्हाला, हे बघा कृषिका. काय झालंय बोला, स्क्रीन दिसतं सगळ्यांना ना. काय झालंय बाळांनो, डाऊट आहे काही. त्यानंतर अजून तुम्हाला दिले नाव याच्यामध्ये. हा, हा आहे आपला डायफ्राम. आहे बघा हा डायफ्राम आहे हा इथे. ठीक आहे, इथे डायफ्राम आहे आपला, हे डायफ्राम आहे. त्यानंतर हे आहे आपलं फुफ्फुस. इथे नाव द्यायचं तुम्हाला फुफ्फुस. ठीक आहे, आणि काय उरतं आता, शेवटचं उरतंय याचं नाव आहे इथे श्वसनी. बरोबर, हे काय आहे श्वसनी. ठीक आहे, हे श्वसनी नाव आहे बघा. गेटिंग, सगळ्यांना समजले का? सगळ्यांना समजलंय बघा. तुम्हाला डायग्राम पण दाखवून दिला मी. तुम्ही असे शोधू शकता तुमच्या इंटरनेटवर, तुम्हाला असे बरेच डायग्राम मिळतील. ते डायग्राम शोधून तुम्ही त्याची नावं सध्या लिहू शकता. ओके, चला आता इंग्रजी वाल्याला दाखवूया त्यांचं. एक सेकंड, एक सेकंड बाळांनो. हा चलो. सो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड एनर्जी प्रोडक्शन आपण दाखवूया इथे आता. चला. सो वेर आर वी आपण दाखवूया आता. परत तुम्हाला स्क्रीन दाखवावं लागेल मला. चलो हिअर.
Okay, chalo, we'll take this diagram. Hmm. 2 मिनिटं झालंच. So if we see the diagram, here this is of nose. हे real nose आहे किंवा nasal cavity म्हणा, nose or nasal cavity. Nose or nasal cavity. Then this is mouth. ठीक आहे, हे mouth आहे आपलं. Then this one is epiglottis. बघा काय तुमचं epiglottis आहे. एक सेकंड, चुकतं वाटतं का ते, 2 मिनिटं थांबा. हा, इट इज epiglottis. Then this is your trachea. ओके, हे काय तुमचं ट्रॅकिया, हे लिव्हर आहे, सॉरी लिव्हर नाही, लंग आहे. देन दिस इज डायफ्राम. हा डायफ्राम इथे बघा, डायफ्राम दाखवला आहे. देन हे आहे अल्व्हिओलाय आणि हे आहे ब्रॉन्कस. ठीक आहे, अल्व्हिओलाय आणि ब्रॉन्कस. गेटिंग? चलो, डायग्राम आपण ऑलमोस्ट पूर्ण दाखवलेली आहे. चला, तर झालं इथपर्यंत तुमची श्वसन संस्था आपल्याकडे आहे. तर श्वसन कुठे होतं आपल्या शरीरामध्ये? श्वसन होतं कुठे? आपल्या फुफ्फुसांमध्ये होतं, लंग्स मध्ये होतं. कुठे होतं? आपल्या फुफ्फुसांमध्ये किंवा आपल्या लंग्स मध्ये श्वसन होत असतं बघा. ठीक आहे, चला. क्वेश्चन पहिला तुम्हाला, ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये CHO किती असतात? बरोबर, किती असतात? CHO. तर ग्लुकोज म्हणजे काय? C6. सी किती आहे? 6 असतात. H किती असतात? 12. आणि O किती असतात? परत 6 असतात. C6H12O6. कळलं? तर फर्स्ट आन्सर तुम्हाला मी दिलेला आहे. देन हे सर्व अणू एकमेकांना कोणत्या रासायनिक बंधने जोडलेले असतात ते आपण शोधूया. आणि रसायनशास्त्राच्या दृष्टीने एखाद्या रेणूचे ऑक्सिडीकरण होते म्हणजे नेमकं काय होतं हे आपण यामध्ये शोधूया. यामुळे पुढे पाहूया आपण काय होतं बघा ते. काय क्वेश्चन्स आहेत बघा. सो how many atoms of CHO are respectively present in the molecule of glucose? सांगितलं तुम्हाला मी, there are C6H12O6 असतात. Which type of chemical bonds are present between them? कोणते बॉन्ड आहेत? कोव्हॅलेंट बॉन्ड आहे और आयोनिक बॉन्ड आहे, हायड्रोजन बॉन्ड आहे? वी हॅव टू सी. देन एक सेकंड ना बाळानो. हा, आर्यन शिंदे कुठे गेला? आर्यन शिंदे, चलो. And in terms of chemistry, what happens actually when a molecule is oxidized? Molecule oxidized का होतं हे आपल्याला शिकायचं आहे. सी इंटरेस्टिंग चॅप्टर आहे, लक्षात घ्या. चॅप्टर इज व्हेरी इंटरेस्टिंग. ओके, तर बघा, आपण जे अन्न पदार्थ खातो त्यातील प्रामुख्याने कर्बोदकांचा उपयोग मुख्यत्वे काय होतो? आपल्याला दररोज आवश्यक असणारी ऊर्जा मिळवण्यासाठी केला जातो. बरोबर, आपल्याला जी काही ऊर्जा लागते, आता आपल्याला ऊर्जा कशाला लागते? तुम्हाला बसायला ऊर्जा लागते, खेळायला ऊर्जा लागते, अभ्यास करायला ऊर्जा लागते. आपल्याला जर ऊर्जा मिळालीच नाही तर आपण जगणार नाही. आपल्याला शक्ती लागते, पॉवर लागते, ऊर्जा लागते. ही ऊर्जा आपल्याला कशी मिळते? ATPच्या स्वरूपात. ATP म्हणजे काय? ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. ATP म्हणजे काय? ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. त्यासाठी आपल्या पेशींमध्ये काय होतं? ग्लुकोज असतं ना, जे आपण खातो ते ग्लुकोज मिळतं. त्या ग्लुकोज मधून काय होतं? या कर्बोदकाचे हळूहळू काय होतं? ऑक्सिडीकरण केलं जातं. त्याचे तुकडे केले जातात. त्याला म्हणतात पेशी स्तरावरील श्वसन म्हणतात. सजीवांमध्ये पेशी स्तरावर होणारे श्वसन हे 2 प्रकारचे असते. पहिलं आहे ऑक्सिश्वसन, म्हणजे ऑक्सिजन त्यात भाग घेतो, आणि दुसरं असतं विनॉक्सी श्वसन, म्हणजे ऑक्सिजन त्याच्यामध्ये भाग घेत नाही. तर या ऑक्सिजनमध्ये 3 टप्प्यांमध्ये ग्लुकोजचं काय होतं? ऑक्सिडीकरण केलं जातं. ग्लुकोज असतो ना, ग्लुकोज, त्याचं काय केलं? 3 प्रकारमध्ये ऑक्सिडीकरण केलं जातं. हे काय टप्पे ते आपण उद्या पाहणार आहोत, आज नाही. बघा, so carbohydrates of the food is here from here. Carbohydrates of the food that we consume every day are mainly utilized for production of energy required for daily need. आपल्या दररोज जे पाहिजे ना ते कार्बोहायड्रेट्स मिळतं. म्हणून आपण बघा, जास्त आपण काय खातो? आपल्या अन्नामध्ये भाकर, चपाती, भात हे पदार्थ आपण जास्त खात असतो. बरोबर, दिस एनर्जी इज ऑप्टेन इन द फॉर्म ऑफ ATP. ATP म्हणजे काय? ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. For this purpose, glucose, a type of carbohydrate, is oxidized step by step. आता ग्लुकोजला आपण काय करतो? ऑक्सिडाइज. आता ग्लुकोज कुठून मिळतं? आपण जे काही खातो, ओके, व्हॉट एव्हर वी ईट, जे काही खातो ना ते फायनली काय बनतं? त्याचं ग्लुकोज बनतं. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही काही पण खा ना, पाणी सोडून तुम्ही जे काही पदार्थ खाता, पाणी ओन्ली, वॉटर जर सोडलं, जे बाकी पदार्थ खातो
तर सगळ्यांचं काय बनतं लास्टला फायनली ग्लुकोज बनतं. आणि ग्लुकोजचं काय होतं ऑक्सिडेशन होतं. काय होतं ग्लुकोजचं ऑक्सिडेशन म्हणजे त्याचे आपण तुकडे करतो आणि ते तुकडे करता करता काय माहिती एनर्जी मिळते आपल्याला. हे कोण करतं? आपलं बॉडी करतं, आपलं सेल करतात. हं. So glucose, a type of carbohydrate, is oxidized step by step in the cell. This is called a cellular respiration. हे कुठे होतं? आपल्या सेलमध्ये होतं. So cellular respiration occurs among the living organisms by two methods. दोन मेथड त्याच्या. पहिली मेथड इज पहिली मेथड इज फर्स्ट मेथड इज एरोबिक रेस्पिरेशन. कोणती आहे तुमची मेथड? एरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक मीन्स व्हॉट? Aerobic. Aerobic means what? Aerobic means what? In the presence of oxygen. Oxygen is involved. Oxygen is involved. And दुसरी आहे anaerobic. Anaerobic means what? Oxygen is not involved. Oxygen is not involved. In aerobic respiration, glucose is oxidized in 3 steps. कोणकोणत्या steps आहेत? That we are going to say tomorrow. ठीक आहे? तर इथून जो पुढचा चॅप्टर आपण उद्या घेणार आहोत. खूप छान चॅप्टर आहे. तुम्ही रीड करा, वाचा. व्हेरी इझी चॅप्टर आहे आणि इंटरेस्ट